हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियंका आणि माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज पुन्हा एकदा मी काहीतरी टॉपिक घेऊन येणार आहे आणि त्याच्यावरती तुमच्यासोबत बोलणार आहे. पण त्या अगोदर मला तुम्हाला विचारायचं आहे की मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते ते तुम्हाला पटतं की नाही पटत. आणि जरी माझं काही चुकत असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. कारण प्रत्येक व्यक्ती हे सर्व गुण संपन्न असतं असं नाही आणि मी त्यामध्ये नाही आहे. पण मला असं वाटतं जे मला येतं, मला माहीत आहे, माझा जो अनुभव आहे आणि काही मी पुस्तकातनं वाचलेलं जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. म्हणून मी तुमच्यासोबत हे चॅनल ओपन करून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि माझे काही मत तुमच्यासोबत शेअर करत आहे. मला जे वाटतं ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आज मी ज्या टॉपिक बद्दल बोलणार आहे ते तुम्हाला टायटलवरून तर समजलंच असेल की मी तुमच्यासोबत काय बोलणार आहे. पण जर माझे व्हिडिओ जर नक्कीच आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कसे वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आपण बोलणार आहोत कष्टाच्या कहाणीची शिकवण. तर कष्टाची कहाणीची शिकवण म्हणजे काय? तर कष्टांची कहाणीची शिकवण म्हणजे काय? आताच्या आईवडिलांना म्हणजे पहिले पण आपले आईवडील खूप असे गरीब कष्टातून आलेले आहेत आणि आताची सुद्धा सगळीच मुलांना सगळंच पाहिजे ते भेटले असं सुद्धा नाही. तर कष्टाची ही शिकवण जी आहे ते आपण आपल्या मुलांना आपण जाणीव करून द्यायची की बाळा, म्हणजे प्रत्येक आईबाबांनी आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट समजून सांगणं खूप गरजेचं आहे. मग ते जर आपल्याकडं कधी पैसे नसेल आणि मुलाने कोणता जर हट्टीपणा केला तर तरी पण आपण काही ना काही जुगाड करून या काही ना काही काटकसरीने आपण त्या मुलाचा हट्ट पूर्ण करतो. पण असं न करता त्या मुलाला समजून घेऊन सांगायचं, समजून आपल्या जवळ घ्यायचं, त्याला त्या परिस्थितीची जाणीव करून द्यायची. म्हणजे तो मुलालाही समजतं. आताच्या मुलांना कसं झालंय की जर बाजूच्या मुलाला कोणती गोष्ट घेतली तर त्याला असं वाटतं त्याच्या आई-वडिलांनी त्याला घेतली आणि मला का नाही घेतली? असा हा प्रत्येक मुलाला पडलेला प्रश्न आहे. तेच नाही, आपल्यालाही तोच प्रश्न पडायचा की त्याच्याजवळ ते बुक आहे, त्याच्याजवळ तो पेन आहे आणि तो पेन कॉस्टली का असेना पण त्याच्याकडं आहे, माझ्याकडं का नाही आणि आपण हट्टीपणा करायचं. आताची मुलं पण सेम तसेच करतात. जर दुसऱ्याकडे कोणाकडे गाडी बघितली या इतर कोणत्या पण गोष्टी, मोबाईल वगैरे झाला, असं कोणत्याही गोष्टी बघू द्यात, आपल्या आईवडिलांकडे हट्टीपणा करतात आणि मागण्याची जबरदस्ती करतात आणि आईवडीलही ते पुरवतात. पण आपल्याकडं पैसाच नसेल, आपली परिस्थितीच, पण आपण कोणत्या परिस्थितीतून आलेलो आहोत, आपल्याला जे संस्कार मिळालेले आहेत ते जर आपण त्या मुलांना जर पटवून दिलं तर त्या मुलांनाही समजेल आणि आपण इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती काबड कष्ट केलेले आहेत त्याची जाणीव करून देणं हे खूप गरजेचं आहे मुलांना. कारण मग मुलं कशी करतात, दुसरीकडे कोणती वस्तू पाहिलं की हट्टीपणा करतात. मग त्या मुलांना जर आपण ज्या कष्टातून काबड कष्ट करून इथपर्यंत आलेलो आहेत त्या गोष्टी जर त्याला समजून सांगितलं आणि त्यांना त्या खरंच जाणीव झालं पाहिजे. आताच्या मुलांना प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे की आपले आईवडील काय काम करतात, कोणते कष्ट करतात किंवा त्यांना काय करावं लागतं, इथपर्यंत एवढे पैसे आणण्यासाठी त्यांना किती कष्ट करावं लागतात, हे प्रत्येक गोष्ट त्या मुलांना समजली पाहिजे. म्हणजे ती मुलं हट्टीपणा करायचं सोडून देतात आणि समजून त्या मुलांना खरंच जवळ घेऊन समजून सांगायचं प्रत्येकाला. म्हणजे आपल्या इच्छा ज्या असतील त्यांना सुद्धा काही समजत नसेल तरी सुद्धा आपल्या आई वडिलांनी ही गोष्ट करणं गरजेचं आहे आणि आपले जे छोटी मुलं आहेत त्यांना सुद्धा ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. कारण आताचं हे जे जग बघत आहे, कारण कोणाला कोणासाठी वेळ नाहीये, थांबायला वेळ नाहीये, समजून सांगायला वेळ नाहीये. त्यामुळं आपल्या मुलांना आई वडिलांनी सांगणं खूप गरजेचं आहे. मुलांसोबत फ्रेंडशिप करून खूप छान पद्धतीने असं त्यांना कष्टाची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. कारण प्रेम, जिव्हाळा, ही आपुलकी हे तर आपण आपल्या ह्याच्यातून देतच असतो. पण आपल्या कष्टातूनही त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देणं खूप गरजेचं आहे. आणि मला खूप म्हणजे असं खूप सांगायचं आहे की खरंच आपण जे कष्ट करतो, आपण ज्या गरिबीतून वर आलेलो आहोत आणि आत्ताच्या ज्या स्टेपला आहोत, पण ते पैसे असो किंवा ती गोष्ट असो मिळवण्यासाठी आपण किती कष्ट केलेले आहेत हे आपल्या मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे.
खूप गरजेचं आहे. आणि आपलं कष्ट, आपण काय कष्ट करतो, म्हणजे काय काम करतो, काय करतो, हे पण सांगणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या मुलांना आपणच शिकवण द्यायची आहे. कारण मुलांसोबत फ्रेंडशिप करून खूप छान पद्धतीने तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता, असं मला तर वाटतं. कारण मुलांसोबत जेवढे आई-वडील, म्हणजे आताच्या मुलांचं कसं झालंय, मित्र वगैरे मैत्रिणी अशा होतात आणि त्यांच्यासोबत त्या गोष्टी शेअर करत असतात. पण जर आपले आई-वडील, म्हणजे आपण स्वतः जर त्या मुलांचे फ्रेंड झालो, मित्र झालो, मैत्रीण झालो, तर ते मुलं खूप आपल्यासोबत त्या गोष्टी शेअर करतात आणि आपल्यालाही सविस्तर पडतं, की त्या मुलांना समजून सांगणं, "बाळा, आज आपल्याकडे हे नाहीये. मी आज ह्या परिस्थितीतून आलेलो आहोत. तुला लगेच कोणती गोष्ट मिळणार नाही." कारण समजून सांगणं खूप गरजेचं आहे. मुलांना समजलं तर खूप लवकर समजतं, असं मला वाटतं. आणि कसा वाटला हा आजचा टॉपिक नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू आपण नवीन टॉपिकवरती, नवीन विषयावरती. तर तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, हसत राहा आणि खरंच मी जे सांगते त्याच्यावरती एकदा विचार करा आणि पटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.